श्री स्वामी समर्थ. बऱ्याच जणांना देवघरात काय ठेवू नये असा प्रश्न पडलेला असतो, तर त्यांच्यासाठी ही माहिती. देवपूजेतील देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये. देवाऱ्यात धन पैसे दडवून ठेवू नये. देवाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्विरी असाव्यात. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नये, त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करीत नाही. त्याच देवतेची मूर्ती व फोटो चालेल. देवी निरनिराळ्या 2 असल्या तरी चालतील, पण त्यापेक्षा जास्त नको. दत्तक गेलेल्या घराण्याचे अगर बुडीत घराण्याचे देव देवाऱ्यात पूजू नयेत. ते सर्वच विधिवत विसर्जन करून नवीन देव करावेत. सोन्याचे देव असले तरी विसर्जनच करावे, नाहीतर पूजकाचीही वंशबुडी होईल. अनेक संकटांनी तो त्रस्त होईल. देवाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पूजू नये. घराचे वातावरण स्मशानवत होईल, कारण भगवान शंकराचे सगुण रूप स्मशानातच तांडव नृत्य स्वरूपात मानले जाते. संसारी माणसाने मारुतीची देवाऱ्यात पूजा करू नये. कुटुंबाचा वंश खंड होण्याची शक्यता राहते. घरात 6 फुटाच्या वर दक्षिणाभिमुख मारुतीचा फोटो लावता येईल. तसेच देवाऱ्यात शनीची पूजा करू नये. सर्व जीवन संकटमय अतिउदास राहते. देवाऱ्यात मुंजा पूजा करू नये. बाकीचे देव काम करीत नाहीत. शिवाय त्या मुंजास सद्गतीपासून बंधनात अडकविल्यामुळे पूजा करूनही त्याचे फक्त शापच मिळतात. देवाऱ्यात गायत्री मातेची पूजा करू नये, कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे. शिवाशिव पाळणे अति कडक असते. विटाळशी स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालत नाही. देवघरात कालभैरवाची पूजा देखील निषिद्ध मानली आहे. तो यम असून स्वभाव अतिउग्र व कडक आहे. देवाऱ्यात मसोबा पूजू नये, त्यामुळे कुलदेवीचे कृपाछत्र कुटुंबावर राहत नाही. कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहते. तसेच देवाऱ्यात पीराची अगर पीराच्या चिन्हांची पूजा करू नये. इतर हिंदू देवतांची कृपा लाभत नाही. गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये. शिष्याचा कोप होतो. भगवान श्री स्वामी समर्थ हे परब्रह्म व जगद्गुरू म्हणून पूजले जातात. त्यामुळे तुमच्या गुरूंची किंवा स्वामी समर्थांची पूजा तुम्ही करू शकता. देवाऱ्यातील पूजेच्या मूर्ती 3 इंचापेक्षा कमी उंचीच्या असाव्यात. जास्त उंचीच्या असल्यास विसर्जन कराव्यात. देवाऱ्यातील देवांना माशी लागलेली असू नये. देवभग्न, छिद्र पडलेले, आसन आयुधे हलत असलेली, चीर गेलेले, विद्रूप झालेले, पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत. ताबडतोब विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात. देवाच्या मूर्ती पूर्वाभिमुख अगर पश्चिमाभिमुख असाव्यात. बक्षीस मिळालेले सापडलेले देव देवाऱ्यात पूजू नये. आसरा देखील देवाऱ्यात पूजू नयेत. आसरांचे शुक्रवारी विधिवत विसर्जन प्रवाहात करावे.